विभागाच्या वतीने 1986 साली 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित करण्यात आला. परंतु याची खरी अंमलबजावणी 1987 पासून करण्यात आली. म्हणजे आपण 1983 पासून 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून मनवत आहोत. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं, प्रत्येक दिवसामागे काहीतरी कारण असतं आणि त्या म्हणूनच आपण ते दिवस साजरे करत असतो. तसाच विज्ञान दिवस साजरा करण्यामागे फक्त काय आहे की विज्ञानाला समर्पण आहे का नाही असं नाही, तर आपल्या या दिवसाचे खास औचित्य काय आहे की रामन इफेक्ट हा लेख त्या दिवशी त्या वर्षी ॲक्च्युली नोबेल पारितोषिक प्राप्त झाला आणि भारताला आपल्या नोबेल पारितोषिक प्राप्त एक मोठं वैज्ञानिक जो संशोधन होतं ते जगप्रसिद्ध झालं आणि म्हणून रामन इफेक्ट. स्वागतम सुस्वागतम. प्रगती विद्या मंदिर शाळेच्या या प्रांगणात आलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. त्याचा डेमोच दाखवतोय. यामध्ये हळद प्लस डिटर्जंट रंग कसा बदल होतो याचा तो बदलतो दाखवतोय. सगळ्यांनी अगदी नीट करायचे बायकांनी दिसतंय सगळ्यांना. बघा रंग कसा बदलतोय. हळदीमध्ये डिटर्जंट टाकलेलं आहे आणि आता रंग बदलतोय. बघा तांबूस लाल रंगाचा तो झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सुंदर जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. खूप छान करते. हा प्रयोग व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सहकारी शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, आज राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण मनवत आहोत. डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी जो ऐतिहासिक शोध लावलेला होता त्या स्मरणार्थ आजचा दिवस आपण मनवतो. तर मित्रांनो, विज्ञान दिन फक्त काही आपल्याला स्टेटस लावून फोटो काढून किंवा आज विज्ञान दिन आहे हे भासवून मनवायचं नाहीये. तर आजचा जो दिवस आहे तो अशा पद्धतीचा दिवस आहे का तो आपल्याला विज्ञान म्हणून जगायचा आहे. कारण आपण बघत असतो की आज विज्ञानाने भरपूर प्रगती आपल्या समोर केलेली आहे. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आज मी विद्यार्थ्यांना असं सांगितलं होतं का तुमच्या आवडीचं साहित्य तुम्हाला बनवायचं आहे. तर मग याचा हेतू काय होता की विद्यार्थ्याने त्याची कल्पकता, त्याची जिज्ञासू वृत्ती याचा अवलंब करून काहीतरी असं मॉडेल शोधायचं आहे की ते तो बनवू शकतो. मित्रांनो, यामुळे स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो आणि आज आपण 21व्या शतकात जगत असल्यामुळे आपल्या समोर एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि आपल्या समोर साहित्य सुद्धा एवढं आहे की त्यातून आपल्याला या सर्व गोष्टी मिळत असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं का युट्यूबवरती भरपूर असे साहित्य आहे आणि छोटे छोटे प्रयोग आहे का ते तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला दुसरीकडे शोधायची आवश्यकता नाही. तुम्हाला एखादं पुस्तक उघडून बघायची आवश्यकता नाही. तुमच्यामध्ये असा डिव्हाइस आहे मित्रांनो की ज्यामध्ये तुम्ही युट्यूबला एखादं जर साहित्य टाकलं का मला विज्ञान दिनासाठी साहित्य बनवायचं आहे तर आपल्या समोर हजारोची लिस्ट समोर उभी असते. पण प्रश्न असा येतो की आपल्या हे बनवण्याचं स्किल कुठून येईल. तर या अशा कार्यक्रमातून ते स्किल आपल्याला मित्रांनो काय डेव्हलप करायचं आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघत असणार का AI टेक्नॉलॉजी सुद्धा आलेली आहे. मग AI म्हणजे काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मित्रांनो, हे AI म्हणजे एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. ते माणसासारखी विचार करू शकते, माणसासारखं लिहू शकते आणि मित्रांनो माणसासारखा निर्णय सुद्धा घेऊ शकते. तर मग अशी जर आपल्या जो टेक्नॉलॉजी आहे तर तिचा उपयोग आपण फक्त फोटो एडिटिंगसाठी करणार आहात का? तर नाही. आपण याचा उपयोग आपल्या स्किल डेव्हलपमेंटसाठी उपयोग करणार आहात. मित्रांनो, मी आधीच तुम्हाला सांगितलं, मी नेहमी शिकवताना सांगतो का पुढचं जे तुमचं 5-10 वर्षानंतरचं जे आयुष्य आहे ते AI नुरूप राहणार आहे. मग या शतकामध्ये किंवा या जगामध्ये असाच व्यक्ती टिकू शकेल की ज्याच्यामध्ये स्किल आहे. जर तुमच्या स्किल नाही तर तुम्हाला ह्या AI निर्मित ज्या नोकऱ्या असतील किंवा AI निर्मित जे बिझनेस असतील, ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतील ते तुम्हाला मिळणार नाही.
तर मित्रांनो, याचा फक्त फोटो एडिटिंगसाठी आपल्याला उपयोग करायचा नाहीये, तर आपल्या स्किल डेव्हलपमेंट सुद्धा करायचं आहे. त्या स्किल डेव्हलपमेंटमुळे तुमचं आयुष्य सुद्धा सुधरेल. तर मित्रांनो, आपला जो हेतू आहे त्या विद्यार्थ्यांकडून हे मॉडेल बनवून आपल्याला जे घ्यायचे आहे ते अशा पद्धतीने घ्यायचे आहे की त्या विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता तर येईलच, पण एखादं मॉडेल बनवताना तुम्ही त्या मॉडेलची सुरुवात कशी करायची, याला साहित्य कोणतं लागेल, वेळ कसा लागेल, त्यानंतर हे जे मॉडेल मी बनवलेलं आहे फक्त ते मॉडेल दाखवून चालणार आहे का, तर नाही. हे मॉडेल बनवल्यानंतर तुम्हाला ते एक्सप्लेन सुद्धा करता यायला पाहिजे. आणि मित्रांनो, हे सर्व केल्यानंतर तुमच्यात नक्कीच स्किल डेव्हलप होईल. तर आज आपला जो हेतू आहे, आजच्या विज्ञान दिनानिमित्त आपण जे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले, यातून तुम्हाला एक शिकायचं आहे की या मॉडेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर मला काहीतरी नाविन्य वाटते. नेहमी आपण बघतो, पण आपण 2 वर्षापासून एक प्रयत्न करतोय का विज्ञान प्रदर्शन आलं का फक्त पवनचक्कीच्या मागे लागायचं नाही. मॅडम, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल की 2 वर्षा अगोदरचा जो आपला काळ होता, त्यावेळेस जेव्हा विज्ञान प्रदर्शन व्हायचं त्यावेळेस जेव्हा जर 30 मॉडेल असते तर त्यापैकी 10-15 मॉडेल जे असायचे ते पवनचक्कीवर असायचे. पण 2 ते 3 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो का विज्ञान प्रदर्शन आहे, मॉडेल बनवायचं आहे, पण मला पवनचक्की तिथे दिसायला नको. कारण आताची जी टेक्नॉलॉजी आहे, आता जे मॉडेल्स जे आहे त्यानुरूप बनवा. असं काहीतरी इन्व्हेन्शन करा की ज्यामुळे जगाचा विकास होईल, भारताचा विकास होईल आणि तुमचा सुद्धा होईल. एक साधीशी वाटणारी गोष्ट सुद्धा इन्व्हेन्शन असू शकते. यातून आज आपल्याला शिकायचं आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुमच्यातले जे वैज्ञानिक आहे, जे लपलेले वैज्ञानिक आहे, जे तुमच्यातले स्किल लपलेलं आहे, ते सुद्धा मित्रांनो आजच्या दिनी तुमचं स्किल फार मोठं व्हावं, डेव्हलप व्हावं आणि तुम्ही भविष्यामध्ये एक मोठा शास्त्रज्ञ म्हणून या शाळेत यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आकाशातील ताऱ्यांपासून सागराच्या तळाशी शोधाची धडपड चालली अखंडपणे जगाची. एका प्रश्नातून जिज्ञासेची भिंगी पेटते आणि त्या भिंगीतून विज्ञानाची ज्योत जन्म घेते. आज आपण विज्ञानाच्या गुणगौरवासाठी अर्थात विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. विज्ञान हा केवळ एक विषय नाही, तर तो विज्ञान म्हणजे जिज्ञासेतून जन्मलेली एक अप्रतिम सत्य. या आपल्या विज्ञानाच्या गुणगौरवात आपल्या शाळेत विज्ञान मंडळाने अनेक वेळा आपल्या शाळेचे नाव उंचावले. दरवर्षी विज्ञान मंडळाच्या यशाचे शुभारंभ तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याने होते. यावर्षीही अनेक वेळा विज्ञान मंडळाने स्वतःला सिद्ध करून दाखवले. दरवर्षी 3 वर्षांनी मराठी विज्ञान परिषदेकडून बालविज्ञान संमेलन घेण्यात येते. यावर्षी झालेल्या या बालविज्ञान संमेलनात आपल्या शाळेनेही सहभाग नोंदवला. नुसता सहभाग नोंदवला नाही तर राज्य स्तरावर प्रथम क्रमांकाचे यश मिळवले. तिथे मिळालेले अनुभव हे अगदी मोलाचे होते. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, आत्मसात करायला मिळाल्या आणि एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की विज्ञान फक्त शिकायचे नसते, तर विज्ञान हे जगायचे असते. आपला फार काही वेळ घेत नाही. मनुष्यास विज्ञानाने पंख दिले, विज्ञानाने रंग दिले, विज्ञानाने पंख दिले, विज्ञानाने रंग दिले. विज्ञानाच्या या रंगांनी सृष्टीत सजवूया, विज्ञानाच्या या रंगांनी सृष्टीत सजवूया. आकाशात उडणाऱ्या एका पक्ष्याला पाहून एका सामान्य व्यक्तीला प्रश्न पडला, हे कसे शक्य आहे? आणि त्या एका प्रश्नातून जिज्ञासा निर्माण झाली. तो व्यक्ती त्या क्षणालाच एक वैज्ञानिक बनून गेला आणि विज्ञानाच्या आणि विमानाच्या कल्पनेने जन्म घेतला. एक गोष्ट खरी, जिज्ञासा ही शोधाची जननी आहे. आजच्या या सुमंगल क्षणापासूनच अलौकिक विचारांना सुरुवात करूया. धन्यवाद.
आहे